आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आता आपण पाहू शकतो शरद पवार, सुप्रिया सुळे, शाहू छत्रपती खासदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे सुद्धा नाना पटोले या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। हुतात्मा चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाणार आहे। साधारणपणे 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचा हा पल्ला आहे। शरद पवार स्वतः कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरती चालताना आता आपण ही दृश्य पाहतोय। सोबतच खासदार शाहू छत्रपती त्यांच्यासोबत आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा शरद पवारांसोबत चालत आहेत। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधलं ठाकरे गटाचं आंदोलन। राज्यभरात अशाच पद्धतीने आंदोलन सुरू आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून करण्यात आला, कारण या ठिकाणी जोडेमारो आंदोलन केलं जात होतं, ज्याला पोलिसांनी विरोध केला आणि कार्यकर्त्यांना त्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। अजूनही कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करतात। या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। दुसरीकडे मुंबईमधली दृश्य, मुंबईमध्ये विराट मोर्चा सध्या रस्त्यावरती आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचे कार्यकर्ते राज्यभरामधून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। अर्थात भाजपाने दुसरीकडे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि एका बाजूला महाविकास आघाडीचा मोर्चा सुरू आहे। जर्नलिस्ट अरविंद सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई। तर महाविकास आघाडीच्या या आंदोलनावरती आपलं लक्ष आहे। सगळी दृश्य आता आपण महाराष्ट्रभरातली आंदोलनाची पाहतोय। मुंबईमधला हा विराट मोर्चा रस्त्यावरती हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हातामध्ये झेंडे आणि फलक घेऊन उपस्थित झालेले आहेत आंदोलनामध्ये। हुतात्मा चौकामधून या आंदोलनाला, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जुही जाधव माझी सहकारी आपल्या सोबत आहे। जुही, तृप्ती, आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या या जोडे मारो आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। तिन्ही पक्षांचे प्रमुख या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने हे सर्व जात आहेत। राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला, तो पुतळा पडण्याच्या निषेधार्थ हे सगळे जण आंदोलनाला उतरले आहेत आणि हे सगळे आंदोलन करत आहेत। आपण पाहतो ही दृश्य वरून की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे, ते सरकारचा निषेध हे सगळे करत आहेत आणि निषेध करत जोडेमारो आंदोलन केलं आहे। थेट गेटवे ऑफ इंडिया पुतळ्याजवळ, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे। हा रस्ता आता बंद देखील करण्यात आला आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये हे सगळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ पोहोचणार आहेत। तृप्ती, जुही, साधारणपणे किती वेळ लागू शकेल गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पोहोचण्यासाठी या आंदोलनाला? तृप्ती, हे चालत जात आहेत सगळे, त्यामुळे जवळपास अर्धा तास या सगळ्यांना लागू शकतो गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पोहोचण्यासाठी, कारण का सगळेच जण चालत जात आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने नागरिक देखील, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहेत। त्यामुळे जवळपास अर्धा तास लागू शकतो या सगळ्यांना गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पोहोचण्यासाठी। तृप्ती, जुही, महाविकास आघाडीचं अतिशय मोठं आंदोलन मुंबईमध्ये होतंय आणि त्यामध्ये शरद पवार स्वतः आंदोलनकर्त्यांसोबत चालतात। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। एकूण पूर्ण टप्प्यात शरद पवार या आंदोलनामध्ये चालणार आहेत, काय माहिती मिळते? तृप्ती, शरद पवार हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, ते देखील चालतायत कार्यकर्त्यांना। शरद पवार यांचा जर आपण वयाचा विचार केला तर मग त्यांना लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील डॉक्टरांनी रेस्ट सांगितलं, आराम करण्यासाठी सांगितलं होतं, कारण का ते सगळीकडे फिरत होते। मात्र आता त्यांचा उत्साह आपण पाहतोय। शरद पवार स्वतः सर्व कार्यकर्त्यांमध्ये मिसळून चालत आहेत आणि अशी माहिती मिळते की ते देखील अगदी गेटवे ऑफ इंडियापर्यंत चालणार। त्यामुळे जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये द्विगुणित झालेला आहे तो त्यामुळे देखील आहे, कारण का त्यांचे जे नेते आहेत तेच आता रस्त्यावरती चालत आहेत। तृप्ती,
जुई, आणखीन महाविकास आघाडीचे कोणकोणते नेते या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, नाना पटोले तर आहेत, यासोबतच आणखीन कोण कोण या आंदोलनामध्ये सहभागी झालंय? तृप्ती, ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या व्यतिरिक्त शरद पवार आहे, सुप्रिया सुळे आहे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि जे सर्व नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षांचे, ते सगळे ते जमलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट, महाविकास आघाडीची जी ताकद आहे ती आजच्या या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कारण का सगळे तिथे एकवटले आहेत. एकवटतानाच सगळे जण राज्य सरकारच्या विरोधात नारा देताना देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तृप्ती, जुही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि याच्या संदर्भामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जातंय. एकूणच या आंदोलकांची काय मागणी आहे? तू थोड्या वेळापूर्वी सुद्धा आंदोलकांशी संवाद साधलेला आहे. काय नेमक्या एकूणच मागण्या आहेत या आंदोलकांच्या? आंदोलकांच्या जर आपण मागण्या पाहिल्या तृप्ती, तर मग सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की जरीही पंतप्रधान यांनी माफी मागितली असली, जरीही राज्य सरकारतर्फे माफी मागितली